नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। रणजित निंबाळकर यांच्या खून प्रकरणाला आता 2 महिन्याचा अधिक काळ उलटून गेला आहे। मात्र या प्रकरणासंदर्भात अजूनही कोर्टामध्ये केस चालूच आहे। यातील मुख्य 2 आरोपी गौतम काकडे आणि शहाजी काकडे हे आहेत। तर शहाजी काकडे यांनी जामिनासाठी कोर्टामध्ये अर्ज केला होता, मात्र त्यांचा अर्ज हा फेटाळून लावण्यात आला। त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आता जामिनासाठी अर्ज केला आहे। तर गौतम काकडे हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत। तर शहाजी काकडे यांनी गौतम काकडे यांची मदत केली व त्यानंतर पुरावे नष्ट केल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आहे। या प्रकरणातील पहिली सुनावणी पार पडली असून या दोघांचाही जामीन अर्ज हा कोर्टाने फेटाळला आहे। रणजित निंबाळकर सरांच्या बाजूने कोर्टाने हा पहिला निर्णय दिला असंच म्हणावे लागेल। यातील सर्वांची प्रतीक्षा लागून लागली आहे, ती म्हणजे सुंदर बैलाकडे। ज्या सुंदर बैलामुळे हा सर्व आर्थिक व्यवहार झाला आणि त्यामुळे रणजित निंबाळकर सरांना आपला जीव गमावा लागला। तो सुंदर बैल नेमका कुठे आहे आणि तो निंबाळकर परिवाराला परत कधी मिळणार याविषयी देखील मोठा संभ्रम निर्माण झाला आहे। मात्र आता त्या संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे। कर्जदार सुंदर बैल हा या संपूर्ण प्रकरणातील एक मुख्य साक्षीदार म्हणावा लागेल, कारण ज्या प्रकारे एखादा अपघात होतो आणि त्या अपघातामध्ये एखादी गाडी ही त्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार किंवा त्या घटनाक्रमातील एक मुख्य दस्तावेज असतो, त्याचप्रमाणे सुंदर बैल हा देखील एक सरकारी दस्तावेज आहे। त्यामुळे जोपर्यंत या केसचा संपूर्ण निकाल लागत नाही तोपर्यंत सुंदर बैल यांच्याबाबत देखील त्यामुळे सुंदर बैलाबाबत निकाल कधी लागतो याबाबत ॲडव्होकेट काळे यांनी एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। त्यांनी बोलताना सांगितलं की अगोदर आपण निंबाळकर सरांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू व त्याचबरोबर सुंदर बैल यांच्या संदर्भात देखील आपण कोर्टामध्ये याचिका करू व त्या संदर्भात जी काही आपल्याला कायदेशीर कारवाई करता येईल व अत्यंत अभ्यासपूर्वक मांडणी करून सुंदर बैल हा निंबाळकर सर यांच्या पत्नीला कशाप्रकारे त्यांना परत देता येईल या संदर्भात आपण ठामपणे भूमिका मांडू, असं निंबाळकर सरांचे वकील ॲडव्होकेट काळे साहेबांनी सांगितलं आहे। त्यामुळे त्यांनी हे देखील आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर सुंदर बैल हा निंबाळकर परिवाराला मिळेल। त्यामुळे आता निंबाळकर सरांच्या चाहत्यांना सुंदर बैल हा त्यांच्याकडे कधी मिळतो व त्याचं स्वागत निंबाळकर सरांचे चाहते कसे करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून लागले आहे। तुम्हाला सुंदर बैलाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मनपूर्वक धन्यवाद।